तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका नोबिता म्हणजे शुभम खेडकर आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलोय. कारण की आम्ही ठरवलंय तुम्हाला कधीच बोर होऊ द्यायचं नाही, कधीच तुम्हाला बोर होऊ देणार नाही आम्ही. सो जसं तुम्ही मला प्रत्येक कॅरेक्टरमध्ये बघितलं असेल, सॉन्गमध्ये बघितलं, भरपूर सारे सॉन्ग मी केलेले त्याच्या आधी. तुम्ही मला वेड्याच्या लुकमध्ये बघितलं असेल, तो सगळ्यात माझा फेवरेट लुक होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून भरपूर साऱ्या लुकमध्ये मला बघणार आहेत, वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये मला बघणार आहेत. कारण की सॉन्ग तर आम्ही मोस्टली करतच असतो, बट ह्यावेळेस काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं असं घेऊन आलं तुमच्यासाठी. कारण की तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती आहे, माझं पहिलं सॉन्ग होतं माझी शाळा, तिथून मी माझं स्टार्ट केलं होतं सॉन्ग वगैरे. आणि आपले ऑलमोस्ट 7-8 सॉन्ग आलेत आत्तापर्यंत, भरपूर सारे सॉन्ग पण येतील. आणि पहिला मला चान्स दिलता जे आपले ह्या वेबसिरीजचे डायरेक्टर आहेत सचिनदादा कांबळे. तर तुम्ही ऐकलेच माझ्या तोंडातून की आपण वेबसिरीज घेऊन येतो आहे. तर हो मित्रांनो, आपण एक वेबसिरीज घेऊन येतो आहे जी असणार आहे आपली कॉलेज लाईफवरती. तर तुम्ही मला पहिल्या सॉन्गमध्ये बघितलं असेल की माझी शाळामध्ये एकदम असा गोंडस मुलगा वगैरे होतो मी, बीएड वगैरे काही नव्हती. सो याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं नेक्स्ट लेवल बघायला भेटणार आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला आम्ही सगळे बघायला भेटणार आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे कॉलेज लाईफ जगलेले आहेत, जे तुम्ही व्हिडिओज बघताय आत्ता. तुम्ही प्रत्येक जण तुम्ही कॉलेज लाईफ जगून गेलेलं आहे पुढे. प्रत्येक जणाला कॉलेजमध्ये प्रेम झालेलं आहे, प्रत्येक जणांनी कॉलेजमध्ये भांडणं केलेली आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी अशा केलेल्या आहेत ज्या जास्त लोकांना माहिती नाही आहेत. तर त्याच गोष्टी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो. तुमच्या फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहे या वेबसिरीजच्या माध्यमातून. सो वेबसिरीज बघायला अजिबात विसरू नका. नाव वगैरे तर तुम्हाला लवकरच रिव्हील आम्ही करूच. आणि जसं की आमची टीम वगैरे आहे, सचिन दादाबद्दल मी तुम्हाला बोललो, ज्यांनी मला पहिला चान्स दिलता माझी शाळा या सॉन्गमध्ये, जिथून माझं करिअर चालू झालं होतं. आणि त्यांचा मला कॉल आला होता की बाबा आपल्याला वेबसिरीज करायची. आणि तुम्हाला जसं माहिती आहे, तुम्ही जेवढे मला ओळखता, मी वेबसिरीज वगैरे कधीच केली नाही आहे. आणि इवन मला वाटलं पण नव्हतं मी कधी करू शकेल, पण हे सगळं शक्य झालं त्यांच्यामुळे. त्यांनी आम्हाला पूर्ण मोटिवेट केलं की यार तुम्ही करू शकता, तुम्ही का नाही करू शकत. सो माझा फर्स्ट डे असा होता की मला बोलता पण येत नव्हतं, डायलॉग डिलिव्हरी पण देता येत नव्हते ॲक्च्युली. सो आत्ता माझ्यामध्ये मला इम्प्रूव्हमेंट दिसत आहेत आणि खरंच थँक्यू सो मच सचिन दादा. जशी आमची टीम आहे, आशिषदा आहे, समीरदा आहे आणि आमचे मोस्ट फेवरेट DOP आहेत सुमित दादा. सगळे कोऑपरेटिव्ह आहेत आमच्यासोबत आणि खरंच भारी टीम आहे आणि एकदम भारी वेबसिरीज होणार आहे असं मला वाटतंय आणि होणारच आहे. सो तुम्ही वेबसिरीज बघायला अजिबात विसरू नका. ह्या चॅनलवरती वेबसिरीज येणार आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन क्लिक करून ठेवा आणि तुम्हाला नेक्स्ट अपडेट आम्ही देतच राहू. सो आपण वळूया आपल्या नेक्स्ट कॅरेक्टरकडे. तर नमस्कार मंडळींनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या या कोकण भूमीतून येवा कोकण आपलंच असं म्हणत मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि आता तुम्ही असा विचार करत असाल की ही मुलगी सापासोबत का नाही आहे. तर ही मुलगी सापासोबत नाही आहे कारण की ही नेचरमध्ये नसून आज फ्युचरमध्ये आहे. आणि मुद्दा हा आहे बोलण्याचा की आपण एक नवीन वेबसिरीज घेऊन येत आहोत. वेबसिरीजमधला माझा हा फर्स्ट असं अस्तित्वात आली आहे मी लाईफमध्ये, पहिली प्रोजेक्ट आहे माझी. ॲल्बम सॉंग्समध्ये तुम्ही मला बघितलं असाल 2-3 आणि मूवी केले आपण एक, जे अजून लॉन्च नाही झाले, जरा गणलेला विषय जरा प्रोडक्शनचा. पण आपण आता वेबसिरीजमध्ये येणार आहोत मंडळींनो आणि आपला खूप जबरदस्त गाजोवाजोवाला कॅरेक्टर आहे. म्हणजे तुम्ही नाही विचार करू शकत, ठीक आहे, नाही करू शकत तुम्ही विचार. मालवणी तुम्हाला माझी एवढी आवडते, आपला मालवणचा जो क्राऊड आहे तुमच्यासाठी, कोणासाठी, तुमच्यासाठी स्पेशल केवढं काय मी सोचलंय. बाप रे, मुंबई टू अलिबाग रोज ट्रॅव्हल करते मी महिन्यातून. पण खूप छान असा एक्सपिरियन्स येतोय मला. फर्स्ट प्रोजेक्ट आहे वेबसिरीजमधला आणि थँक्यू सो मच सचिन सर, तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिलीत. म्हणजे आधी मी नाही बोलत होती, पण नंतर सरांनी जरा एफर्ट्स घेतले आणि सरांनी मला जरा बोलवलं, जरा समजवलं. मग आपण आता फ्लॅश होणार आहोत लवकरच. खूप अतरंगी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकत ना. मी का म्हणजे नाहीच करू शकत तुम्ही विचार. आणि मला बोलायला काय सुचत नाही, सारखं रिपीट होतं आहे, म्हणून मी बोलते तुम्ही विचार नका करू. तुम्ही डायरेक्टली या फटाफट वेबसिरीजला खूप सारं प्रेम द्या ॲडव्हान्समध्ये पण आणि नंतर पण द्यायलाच आहे. नंतर घरात घुसून मारते मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप मजा येते शूटसाठी आणि मी जास्त बोलीन तर खूप सारखं तेच गोष्टी रिपीट होऊन जातील म्हणून आणि किलेस पण होऊन जाईल नंतर. तर जास्त टाईम नाही घेते मी. खूप छान वाटतं आहे मला. प्रोडक्शन टीम तर खतरनाक आहे, एकदम फ्रेंडली आहे, खूप क्यूट स्वीट काही पण बोलू दे आणि खूप सपोर्टिव्ह आहे. आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा वेबसिरीज आपल्या. आणि चॅनलला लाईक फाय, शेअर फाय, सबस्क्राईब फाय करून टाका. स्टे ट्यून, नाही तर घरात घुसून मारते मी. आणि आता आपण मूव्ह ऑन करूयात आपल्या नेक्स्ट कॅरेक्टरकडे वेबसिरीजच्या. थँक्यू सो मच केलं. हॅलो एव्हरीवन, आय नो तुम्ही मला ओळखत नसाल. माझं हे फर्स्ट टाईम आहे
जेव्हा मी तुमच्याशी कनेक्ट होते, माझा फेस अगदी नवीन आहे, मी फ्रेशरच आहे. मी ॲक्टिंग असं कधी केलंच नव्हतं. मला एका व्यक्तीने ही अपॉर्च्युनिटी दिली, ते मी रिव्हील करेलच नंतर. ॲक्च्युली मी बाय बॅकग्राऊंड एक डान्सर आहे अँड ॲक्टिंग या क्षेत्राचा मी कधी विचारही केला नव्हता की मी तिथे पोचू शकेल. आणि मी आत्ता सध्या एका वेब सिरीजमध्ये काम करते आहे. एक अल्बम सॉन्ग मी सचिन सरांसोबत केलेलं, त्यांनीच मला ही अपॉर्च्युनिटी दिली. मला ॲक्च्युली स्वतःमधला म्हणजे स्वतःबाबतीत कॉन्फिडन्सच नव्हता की मी या लेवलपर्यंत पोचू शकेल. एवढ्या छान छान आणि वेल नोन कलाकारांसोबत मी काम करू शकेल आणि एवढे फेमस सचिन सर त्यांच्यासोबत मी काम करू शकेल. बट ॲक्च्युली मला आताही बिलीव्ह नाही होत आहे की मी इथपर्यंत पोचली आहे. सिरीजबद्दल सांगायचं झालं तर खूपच वेगळी गोष्ट आहे या सिरीजमध्ये. कॉलेज लाईफ, आत्ताची जी यूथ आहे, आत्ता जे घडामोडी चालू आहेत आपल्या जनरेशनसोबत, मुलं काय करत आहेत, मुली काय करत आहेत, कोण कुठल्या डिरेक्शनला जात आहे, कोणते कोणते स्टेप्स घेत आहेत, त्यांच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या घडामोडी होत आहेत, अगदी फॅमिलीपासून, फ्रेंड्सपासून, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळ्यांपर्यंत, ते सगळंच या सिरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. आणि अभिनयाचे जे 9 रस असतात ते अगदी उत्तम पद्धतीने सचिन सरांनी पोर्ट्रे केलं आहे. आणि ही सिरीज म्हणजे माझ्यासाठी एक मास्टरपीस आहे, कारण यातला प्रत्येकजण, प्रोडक्शन टीम म्हणू नका, सिनेमॅटिक टीम म्हणू नका, डिरेक्टर म्हणू नका, आमचे ॲक्टर्स म्हणू नका, अगदी सगळ्यांनी आपला जीव ओतलेला आहे. अँड आमची जी प्रोडक्शन टीम आहे त्यांच्याबद्दल मी एक गोष्ट सांगेन की ते आमची एवढी पॅम्परिंग करतात. म्हणजे ते आधी आम्हाला विचारतील की तुम्ही जेवलात की नाही, आणि सर्व काम झाल्यावरती ते मग जेवायला बसतात. हे ॲक्च्युली माझ्यासाठी खूपच हार्ट टचिंग आहे. खूप काळजी घेतली जाते आमची, आम्हाला कधीच दुखावलं नाही आहे अजूनपर्यंत. सिरीज खूप युनिक आहे कारण की ही तुम्हाला खूप रिलेट होईल आणि तुमच्या अगदी फुल फॅमिलीला रिलेट होईल. सो मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही ही मिस करू नका, कारण की आम्ही खूप मेहनत घेतली आहे तुमच्यापर्यंत पोचायसाठी, तुम्हाला एंटरटेन करायसाठी, आणि खूप सुंदर मेसेजेस आहेत प्रत्येक एपिसोडमध्ये. सो डोंट मिस इट. याच चॅनलवरती सिरीज येणार आहे आणि तुम्ही मलाही एका नवीन रूपामध्ये भेटाल, मीही तुमच्या घरी येईल तुम्हाला सगळ्यांना भेटायला. सो डोंट मिस इट. डोंट एवर थिंक ऑफ मिसिंग दिस सिरीज. अँड सिरीजचं नाव लवकरच रिव्हील होईल. सो या चॅनलवरती येणार आहे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. हॅलो, दिस इज रितिका पाटील. मला तुम्ही ओळखत नसाल, आय नो दॅट, बट मी छोटे मोठे सॉंग्स केलेली आहेत सचिन सरांसोबत. आणि आता जी आपला प्रोजेक्ट येतो आहे तो आहे वेब सिरीज. ते पण सगळ्यांना रिलेट होईल असं. सगळ्यांची एक जर्नी झालेली असते ज्यामध्ये प्रत्येकजण कॉलेज लाईफमधून पासआउट झालेला असतो. तर आम्ही म्हणा किंवा आपले पेरेंट्स म्हणा किंवा कुठलाही जनरेशन म्हणा, तर त्यांच्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ ही असतेच. तर सगळे जे सिनॅरिओज आहेत ते सगळे कवर केले आहेत. फन आहे, कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे, रोमॅन्स आहे, ती मस्ती आहे जी फ्रेंड्समध्ये असते, आणि ते जोक्स आहेत जे फक्त फ्रेंड्समध्ये करू शकतो आणि ते घरी नाही पोचून देऊ शकत आपण. घरी जे शब्द नाही वापरू शकत जे फक्त आपण कॉलेज फ्रेंड्ससोबत वापरतो. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत जे सगळ्यांना रिलेट होतील ऑफकोर्स. अँड प्लीज, तुम्ही जर बघताय तुमच्या मुलांसोबत तर तुम्ही लगेच म्हणजे बोलतात लगेच त्यांना काही बोलू नका किंवा लगेच हे नका करू. ऑब्व्हियसली याच्यामध्ये असे वल्गर सीन्स पण असतील किंवा काही फन एलिमेंट्स असतील, बट तुमच्या लाईफमध्ये पण ही गोष्ट झाली आहे ही लक्षात ठेवा. कॉलेज लाईफ तुम्ही पण ती फेस केलेली आहात, तर तुम्हाला ते लक्षात येईलच. आणि याच चॅनलवर आपली ही सिरीज येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं मला म्हणायचं आहे की आपली जी टीम आहे, प्रोडक्शन टीम, ज्यामध्ये डिरेक्टर असो किंवा DOP असो किंवा प्रोजेक्ट मॅनेजर असो, कोणीही असो, इवन ॲक्टर्स किंवा हेल्पर्स ऑल्सो, ते काय करत आहेत की त्यांचा जो डेजिग्नेशन आहे ना ते तेव्हा दाखवतात जेव्हा त्यांना काम करायचं आहे. ते अशा इवन सेटवर असू आम्ही, तर त्यांचं काही काम असेल तर ते लक्षात येतं की हा प्रोजेक्ट मॅनेजर आहे, ओ हे सर डायरेक्टर आहेत, हे DOP आहेत. बट असं पर्सनली बोलायला गेलो, वागायला गेलो, डज नॉट इवन फील्स की अरे कोणतरी आहेत एक त्या लेवलवर तो पर्सन आहे असं फील नाही होत. सो मी या प्रोडक्शनमधून एक गोष्ट शिकली आहे
स्टे ऑन ग्राउंड. म्हणजे तुम्ही मातीतून आलाय, मातीतच जायचं आहे. सो ऑब्व्हियसली जर तुमच्या लाईफमध्ये अशी कुठली गोष्ट येते आहे तर नेग्लेक्ट करू नका, फेस करा. आणि माझं ॲक्च्युली ड्रीम होतं डायलॉग डिलिव्हरीवालं कुठलं तरी प्रोजेक्ट करण्याचं. तर फर्स्ट प्रोजेक्ट आहे. ऑब्व्हियसली मी खूप स्वप्न बघायचे आणि आता मला आठवते की 2-3 वर्ष आधी मी फक्त स्वप्न बघितलेले आणि ते आता होत आहेत. बिकॉज मला आधी म्हणायचे की काय स्वप्न बघतेस, काय स्वप्न बघतेस, पण स्वप्न बघितल्यानेच माणूस वर्क करतो त्यावर आणि तेव्हा तो एम बनतो. तर स्वप्न बघणं सोडू नका, पण स्वप्नाला ते अचीव करताना स्वप्नाला नावं द्या एमचा. सो इट्स नॉट लाईक डोंट ड्रीम बट कॉल इट अ एम. सो नेक्स्ट इज कॅरेक्टर्सचं म्हणायला गेलं तर माझा कॅरेक्टर ह्याच्यामध्ये थोडं युनिकच आहे. माझी रिअल पर्सनॅलिटी नाही आहे, थोडीफार आहे. आणि म्हणजे माझे फ्रेंड्स असतील ते ओळखत असतील किंवा काही, जाऊ दे, मला ह्याच्याबद्दल डिस्कस नाही करायचं आहे. बट तुम्ही ही सिरीज खूप एन्जॉय कराल आणि खास करून सगळ्यांना शेअर करा. तुम्हाला खूप रिलेट होईल ही गोष्ट. सगळेच सिनारिओज तुम्हाला रिलेट होतील. ह्याच्यामध्ये खूप कॉमेडी आहे, खूप सस्पेन्स आहे, हॉरर पण आहेत सीन्स आणि एवढे एन्जॉय केलेत आम्ही सीन्स. एकतर सीन असं होतं ज्यामध्ये सगळे हॉरर सीन्स होते आणि त्यामध्ये आम्ही मुलीच आहोत, हॉस्टेल लाईफ आहे, सगळं. आता मी पूर्ण रिव्हील नाही करणार आहे, पण थोडंसं एक सस्पेन्स देऊन ठेवते आहे. त्यात हॉरर एक सीन येणार आहे आणि तो तुम्ही खूप एन्जॉय करणार आहे. सो नक्की पहा ही सिरीज, मिस नका करू. आणि आपलं पोस्टर की काही असेल ते ह्याच्यावर लॉन्च येईल या चॅनलवर. सो सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करून ठेवा. थँक्यू.